रामनवमीच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा तगडा पोलीस बंदोबस्त बघायला मिळतोय। 2 वर्षांपूर्वी रामनवमीच्या पूर्वसंध्येला शहरामधल्या किराडपुरा परिसरामधल्या राम मंदिर परिसरामध्ये दंगल सदृश्य घटना घडली। ही बाब लक्षात घेता पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते। यासाठी शहरामधील मंदिराच्या परिसरामध्ये विशेष बंदोबस्त सुद्धा तैनात असणार आहे। SRPF दंगा काबू पथक यासह ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा नजर ठेवली जाणार आहे। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। कृष्णा, कशा पद्धतीने आता पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे? यामिनी मी त्याच राम मंदिरामध्ये आहे जिथे 2 वर्षापूर्वी एक अनुचित प्रकार घडलेला होता आणि एक शहराच्या सुसंस्कृतपणाला गालबोट लागलेलं होतं। मात्र या वर्षीची एकंदरीत स्थिती पाहता पोलिसांचा तगडा बंदोबस्त संपूर्ण शहरामध्ये लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये SRPF असेल, राखीव पोलीस असतील, दंगा काबू पथक असेल। विशेष म्हणजे यावेळी 5 ड्रोन असणार आहेत ज्याच्या नजर या ठिकाणी संपूर्ण शहरावरती असणार आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठीची प्रशासनाची तयारी पूर्णपणे या ठिकाणी झालेली आहे आणि बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावरती लावलेला आपल्याला हा पाहायला मिळतो आहे। आपल्यासोबत क्राईमचे DCP आहेत, आपण त्यांच्याकडनं सविस्तर बंदोबस्ताबाबत जाणून घेणार आहोत। स्वामी सर, कशा प्रकारे आपण उद्याच्या बंदोबस्ताचं नियोजन केलंय आणि लोकांना काय आवाहन करणार आहात आपण? श्रीरामनवमीच्या अनुषंगानं आमचं पूर्ण बंदोबस्ताचं प्लॅनिंग झालेलं आहे, बंदोबस्ताचं नियोजन झालेलं आहे। तत्पूर्वी आमच्या सर्व 30 कमिटीच्या मीटिंग झालेल्या आहेत। विविध समाजाच्या सर्व प्रमुख व्यक्तींशी आमचे संभाषण झालेलं आहे। सर्वांचं ॲश्युरन्स आहे। पोलीस प्रशासनालाही खात्री आहे की यावर्षी हा रामनवमीचा उत्सव अगदी शांततेत साजरा होईल। यापूर्वीचे रमजान, ईद, होळी, गुढीपाडवा यासारखे सणसुद्धा अगदी शांततेमध्ये पार पडलेले आहेत। या पुढे येणारे सुद्धा फक्त रामनवमीच नाही तर महावीर जयंती आहे, हनुमान जयंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे। हे येणारे सर्व सणसुद्धा तितक्याच शांततेने पार पडतील यासाठी आमचं पोलीस प्रशासन निश्चितच सक्षम आहे। तशी आमची पूर्ण तयारी झाली आहे। आपण पाहतो यामिनी की पूर्णपणे पोलिसांची तयारी झाली आहे। मात्र असं असलं तरी एक गोष्ट आपण जाणून प्रेक्षकांना सांगितली पाहिजे की हेच राम मंदिर आहे जिथे उद्या रामनवमीच्या दरम्यान मुस्लिम बांधव हे पिण्याच्या पाण्याची आणि शरबताची देखील व्यवस्था करत असतात। त्यामुळे पोलिसांना फार त्रास होणार नाही अशी सध्या तरी स्थिती आहे। यामिनी, अगदी कृष्णा, धन्यवाद माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।